मेरा नाम जगबीर सिंग, मैं राहणारा तळेपरगाव पूड रस्ता। आमचे घर आमचे शेजारी आलते चांदनी कौर, त्या आमची आईसोबत भांडणं करत होते। तर आमची आईसोबत भांडणं करताना आमच्या बारका भावाला तो आमच्या घरी येऊन भांडणं करू नको, तुझ्या काय पण बी असू दे मॅटर, तुझ्या नवऱ्याला येऊ दे, तुझ्या नवरा आल्यासमोर आपण बोलू। तर तिच्या बारका मुलगा विजय सिंग तिने येऊन डायरेक्ट तिच्या इकडं दिलापाशी बारका घाव होता माझ्यापाशी आहे, ती तिला मारलाय। ही बारका हत्यार होता, ही पूर्ण मारून असं फिरून टाकलंय। तर आम्ही लगेच तिला जसं आम्हाला कळलं आईला आमची हत्यार लागले, तर आमची आई आम्हाला ऑर्डर म्हणली भावाला हत्यार लागलं, भावाला हत्यार लागलं। तर मी लगेच गेलो आणि माझ्यासोबत माझ्या आत्याचा मुलगा भाऊ पण बी होता। तर आम्ही तिला घेऊन लगेच सिव्हिल आलो। सिव्हिल आल्यानंतर डॉक्टरनं म्हणलं दिलची धडकन बंद झालेली आहे। ते 4 आरोपी आहे, चांदनी कौर, विजय सिंग और दीपक सिंग। आडनाव काय त्यांचे? त्यांचे आडनाव तिलपित्या रबाबी। मैताचं वय आणि नाव काय? ती मेरा 22 असेल 22। नाव काय त्याचं? रवी सिंग सिसपाल सिंग टाक, रवी सिंग सिसपाल सिंग टाक माझा बारका भाव होता एकदम। राहायला कुठं? राहायला पूड रस्ता हिप्परगा सुगंधी रांगोळी कारखाना समोर, तळे हिप्परगा। हिप्परगा। आणि किती वाजता घडली घटना? आता एक अर्धा पाऊण तास झालाय घटना घडून। आता सकाळीच घडली माझ्यासोबत आता चहा पिऊन देवासाठी बोकडा आणायला गेलता, आले तिकडनं 5 मिनिट पण बी झाले नाही, त्यांची भांडण झाली 5 मिनिटांमध्ये हादसा झालाय। पोलिसांना कळवण्यात आलंय? पोलिसाला मी 120 वर कॉल केला हो। तर आतापर्यंत मी सिव्हिल मध्ये आहे, मला पण तेवढा पूर्ण जानकारी नाही, पण पोलीस लोक आपल्याला सहकार्य करते आणि आपल्याला ही पण माहिती अजून सहकार्य करणार आपल्याला। एवढी मोठी घटना झाली। जे हे केलेले तर ते तुमच्या शेजारचेच आहेत? शेजार आहे। काय वाद होता? थोडस काय वाद नाही, काय घेणं नाही, काय देणं नाही, काय नाही। आता त्यांच्या मनात काय होतं काय माहित। आणि आमच्या वस्तीमध्ये सगळ्यांची भांडणं होती, पण हत्यार घेऊन आजपर्यंत कोण असलं वार केला नाही। त्यांच्या मनामध्ये काय तर पाप असेल, त्यासाठी हत्यारनं त्यांनी वार करून असली दुर्घटना केलेली आहे। तर त्यांना आमची एकच विनंती आहे, तिला कडी तर कडी पायबंदी करून तिला शिक्षा द्यावा, आमच्या भावाला न्याय भेटावा पाहिजे।